या कौठानगरीतील भगवान श्री नरसिंह परमात्मा या प्रगट उत्सवाच्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह अनेक वर्षापासून चालू असणारा आणि यावर्षी माझ्या काही पुण्याईनं पूर्वपुण्याईनं भगवंताच्या दरबारामध्ये ही सेवा करायचा मला योग भगवंताने दिला, ते मार्फत देवाच्या एक नरसिंह परमात्मा आणि दुसरा बालाजी परमात्मा. आमचे हरिभक्तीपरायण, आता आम्हाला तिने दादा म्हणतात, त्याच्यामुळं आमचे बंधू बालाजी महाराज गुडेवार यांच्या मार्फत भगवंताची सेवा ही करण्याचा योग आज माझ्या वाट्याला आला. मी परमभाग्य समजतो, कारण नरसिंह परमात्मा हा आमचा कुलदैवत आहे. तर बालाजी महाराजांचा आहे आणि आमचं आहे, आणि त्या निमित्तानं त्याची सेवा करायला मिळणं परम भाग्य आहे. कारण तीही या दिवसामध्ये नवरात्रामध्ये, त्यानंतर त्याच्या प्रगट उत्सवाच्या निमित्तानं ही सेवा करायला भेटणं फार दुर्मिळ गोष्ट आहे. सगळ्यांच्या भाग्याला त्या गोष्टी मिळत नाही. कालही रात्री मला कीर्तन होतं, तेही भगवंताच्या समोरच, बेळकुणीला भगवान नरसिंह परमात्म्याच्या समोरच प्रतिवर्षाप्रमाणे तिथंही कीर्तन असतं. तिथं गेलो, म्हणजे समजलं की बाबा यावर्षी आपलं काहीतरी भाग्य आहे, हा संवत्सर आपल्याला चांगला आहे, भगवंताची सेवा घडतं. त्यानिमित्तानं ही सेवा आपण आपल्या सर्वांच्या मार्फत, बरं का, एकटे बालाजी महाराज काही त्याच्यामध्ये नाहीत, पण त्यांनी जी घेतली तारीख ते सर्वांच्या वतीनं, या मंडळाचे अध्यक्ष, मंडळाचे जेवढे काही सगळे सदस्य, सगळे काही मंडळी असतील, सगळ्यांच्या वतीनं हा सेवेचा लाभ मला मिळाला. त्याबद्दल सुरुवातीला आपल्या सर्वांचं मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि सेवेकडे मी प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारा या अभंगामध्ये संवाद साधतात. संवाद, देवाचा संवाद कोणासोबत असतो, देव कोणाला बोलतो, पहिला प्रश्न पडतो माणसा. देव सगळ्याला बोलतो का? बरेच लोक म्हणतात आम्हाला बोलतो. बरेच लोक आमच्याकडे येतात, महाराज आमच्या अंगात येतो देव. अजून माझ्या तर कधी आला नाही. आमचा विठोबा तर कोणाच्या अंगात आलेला अजून बघितला नाही. नरसिंह परमात्माही कोणाच्या अंगात आलेले मी पाहिले नाही. परंतु बरेच लोक म्हणतात महाराज आमच्याकडे देव येतो. कसा येतो? त्यांचं भाग्य असेल, त्यांचं पूर्व पुण्याई असेल, मला त्याच्याबद्दल बोलायचं. बरेच लोक म्हणतात आम्हाला देव बोलतो, पण माझं अजून भाग्य तेवढं फळलं नाही. माझ्या स्वप्नातही देव अजून बोलला नाही. बोलला असेल बोलणाऱ्याला, पण देव बोलणं हे सोपी गोष्ट नाही. उगीच कोणालाही देव बोलत नसतो. आपलं मन आहे ते. देव आमच्याशी बोलतो. हां, देवाकडे गेल्याच्या नंतर बोलतो देव, बोलत नाही. पण त्याच्यासाठी काहीतरी साधना असली तर बोलतो. साधना नसेल तर उगाच कोणालाही कसं जमेल? जो माणूस 8-8 दिवस स्नान करत नाही, तो म्हणतो की माझ्या अंगात देव येतो, त्याच्याकडे लोक जातात. मला बरेचदा प्रश्न पडतो की बाबा त्या लोकांकडे जाऊन लोक पाणी मारून घेतात, जे 8-8 दिवस आंघोळ करत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. किती अंधश्रद्धा आहे लोकांची की बाबा त्या लोकांकडे, परधर्मीयांचे लोक 8-8 दिवस स्नान करत नाही. तो भिक्षा मागायला आला की त्याच्याकडे घेऊन जातात पाणी, मीठ मंत्रून द्या. काय येतंय? आपला एवढा मोठा परमात्मा बसलेला आहे, त्याच्याकडे तुम्ही जा. ते किती अंधश्रद्धा आहे आपली बघा. देव कोणाशी बोलत नाही हो, त्याची पात्रता असली पाहिजे. अहो सामान्य तुम्हाला मी सांगतो, आपण कोणाला बोलतो? आता मी कीर्तनकार झालो किंवा एखादा गायक असेल, मग कीर्तनकार गायक ह्या संबंधामध्ये असेल तर त्याच्याशी संबंध बोलू शकतो. एखादा मोठा व्यापारी आहे, मग व्यापाऱ्यासोबत व्यापारी बोलू शकतो. एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे, तो कॉन्ट्रॅक्टर त्याच्यासोबत तो बोलू शकतो. ज्याच्या त्याच्या बरोबरीचा जो असतो त्याच्यासोबत बोलायला काही हरकत नाही.
पण त्याची लायकीन आपली, आपण समजा विचार केला पंतप्रधानांनी आपल्याला बोलावं, बोलल का आपल्याला? आहे का आपली तेवढी पात्रता? नाही. तेवढी आपली पात्रता असेल तर पंतप्रधान राष्ट्रपती आपल्याला बोलू शकतो. साधारण जर समजा गावचा सरपंच बोलत नाही आपल्याला लवकर, 17दा त्याच्या घराकडे फिरावं लागतं आपल्याला. वेळ नाही वेळ नाही वेळ नाही म्हणतो तो. सरपंच बोलत नाही तर देव कसा बोलेल आपल्याशी? देव बोलण्यासाठी साधना झाली पाहिजे तर देव बोलत असतो, देव मिळत असतो. आणि इकडे जर पाहायला लागलो देव बोलायला लागला, कोणाला बोलतो हो देव? त्यांची साधना काय आहे, त्यांचं स्वरूप काय आहे? गवळ्याचे पोरं फार सुंदर आहेत का हो? खूप छान भारजरी कपडे घालणारे आहेत का हो? काहीच नाही. पाहता गोवळी काय त्यांची उष्टावळ, त्यांची उष्टावळ खातो ते. का खात असेल प्रश्न पडतो माणसा. त्यांची स्वरूपानं चांगले नाहीत, कितीतरी वाकडा आहे, कोणी लंगडा आहे, कोणी खुळा आहे, कोणी कसा आहे, त्याच्या अंगावरती कपडे नाहीत, असा वेगवेगळ्या प्रकारचे गोपाळ आहेत तिथं. पण अशा गोपाळांशी परमात्मा बोलतो, सामान्याचे आपल्यासारखेच बोलत नाही. का बोलत असेल? त्याचं कारण आहे, देव बोलण्यासाठी साधना केली पाहिजे. आणि ती साधना कशाची केली पाहिजे? तप केलं तरी देव जास्त भेटत नाही आपल्याला, खूप तप करावं लागतं. सामान्य तपानं जपत नाही. दैव अनुकूल होण्यासाठी तप पाहिजे. तपे विन दैवत, तप पाहिजे, तप. तर दैव अनुकूल होतं आपलं. मिळवायचं असेल तर दिलं पाहिजे. सन्मान मिळवायचा तर आपण सन्मान दुसऱ्याला दिला पाहिजे, तर सन्मान. दिल्या विन प्राप्त, दिल्याशिवाय मिळत नाही. आणि गुह्य गोष्टी आपण बोलल्या पाहिजेत. विशेष ठिकाणीच मनुष्य बोलतो, सगळीकडे बोलत नाही. बोलण्याचं ठिकाण असतं, त्याच ठिकाणी मनुष्य बोलू शकतो. सगळ्या ठिकाणी सगळ्याला बोलता येत नाही. सुरुवातीला सांगितलं मी, बरोबरीचं असेल तर बोलतो. ज्याचं समानशील आहे, व्यसनेशी सक्षम, ज्याचं शील समान आहे त्याच्यासोबत संभाषण होऊ शकतं. शील म्हणजे काय? शील म्हणजे त्याची आणि याची बरोबरी, त्याच्याशी संबंध होऊ शकतो, नाहीतर होत नाही. आपल्याला लग्न करायचं आहे, मुलीचं असू द्या मुलाचं असू द्या, आपण काय करतो? अनुरूप मुलगा पाहतो, शिक्षण पाहतो, नोकरी पाहतो, त्याची इस्टेट पाहतो, पुन्हा सगळ्यामध्ये सगळ्यात नंतर काय म्हणतो की बाबा त्याचं कुळ कसं आहे, आमच्या बरोबरीचं आहे का म्हणतो. एखाद्या वेळेस संपत्ती कमी असली तर चालते महाराज, शिक्षण कमी असलं तर चालतंय महाराज, रूपानं थोडं कमी जास्त असेल तर चालतंय महाराज, परंतु आमचा आणि त्यांचा बरोबरीचा राहावा म्हणतो की. आता व्यवहार लग्न करायचं असेल तर आपण सगळ्या गोष्टी पाहून करतो. हे तर आपल्याला देवाशी संभाषण साधायचे, देवासोबत बोलायचं. मग देव काही परीक्षा पाहत असेल की नाही? देव उगीच कोणासोबत बोलतो का? देव बोलत नाही. देव बोलण्यासाठी काहीतरी पात्रता असली पाहिजे. नाही महाराज, देवाने प्रल्हादाला बोलला परमात्मा, ध्रुवाला बोलला. ध्रुवाचं वय किती होतं? 5 वर्षाचं वय ध्रुव बाळाचं. त्याच्यासोबत देव बोलतो, त्याच्यासाठी अवतार घेतो, त्याच्यासाठी परमात्मा येतो. मग आमचं तर 40-40 वर्ष वय झालंय, आमचं तर इतकं सेवा झाली, का बोलत नाही देवा? मला प्रश्न पडतो. प्रल्हादासाठी देवाने अवतार घेतला. काल आपण त्याचा जन्मोत्सव केला. वय किती होतं वय प्रल्हादाचं? काही जास्त नव्हतं वय, तरी देव त्यांच्यासाठी आले, त्यांच्यासोबत बोलले, अवतार घेतला, सगळ्या गोष्टी केल्या. ध्रुवबाळ त्याचं वय किती? 5 वर्षाचं वय होतं, जास्त नाही. 5 वर्षाचे ध्रुवबाळ. एकदा भगवंताला नारदाने प्रश्न केला की देवा, काय म्हणले त्या बाबा, तू कोणाकडे जातोस? बोलवलं तिकडे जातोस, तुझं काय? अरे त्या पोराचं वय किती? 5 वर्षाचं लेकरू
आणि 5 वर्षाचं पोरग तपश्चर्या केली आणि लगेच तो गेला. भगवान म्हणायला लागले की जावं लागतं रे बाबा, मला जो बोलतो त्याच्याकडे मी जातो. नाही पण देवा किती त्यांनी तपश्चर्या, किती 6 महिने तपश्चर्या केली, जास्त काही तपश्चर्या केली, पण कठोर तपश्चर्या केली. मग जावं लागतं. भगवान म्हणायला लागले हो जावं लागतं. वेळ गेला. काही दिवसानंतर भगवान भेटले नारदाला. नारदाला म्हणले नारदा माझी अशी इच्छा आहे, थोडंसं आपण फिरून येऊ. नारदाला फिरायला घेऊन गेले आणि नारदाला फिरायला घेऊन गेल्याच्या नंतर एका समुद्राच्या काठावरून भगवंताने नारदाला घेऊन जायला. आणि समुद्राच्या काठावरून जात असताना समुद्रामध्ये काही असे पर्वत छोटे 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 बेट दिसायला लागले. आणि ते बेट पाहिल्याच्या नंतर नारदाला कुतूहल झालं. नारदाने विचारलं की देवा हे बेट कशाचे आहेत, मला माहिती नाही, आपण सांगा. भगवान म्हणायला लागले नारदा मी तुला प्रश्न करतो की तुम्हाला मागे एकदा विचारला होता. काय देवा विसरला असशील तू, पण मी विसरत नाही. काय मी जेव्हा ध्रुव बाळाला जाऊन भेटलो त्यावेळेस तुम्हाला बोलला की बाबा काय 5 वर्षाचं पोरग 6 महिने त्यांनी तपश्चर्या केली नाही आणि त्याच्याकडे तुम्ही जाऊन दर्शन दिलं. हो देवा मी त्याला तुम्हाला विचारलं होतं, मग त्याचंच उत्तर देण्यासाठी तुला मी इथं घेऊन. पण त्याचा आणि याचा संबंध काय देवा, ध्रुव बाळाचा आणि या टेकड्यांचा संबंध काय. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं की जो ध्रुव बाळ आहे तो सामान्य नाही. ह्या ज्या टेकड्या आहेत हेही सामान्य नाही. हे काय दगडं नाहीत, हे काही नाही. हे काय आहे त्यांनी सांगितलं की भगवान बोलतात की बाबा आजपासून अनेक जन्म मागचे, किती जन्म झाले माहिती नाही, प्रत्येक जन्मामध्ये तो तपश्चर्या करतो आणि प्रत्येक जन्माचा जो देह आहे सगळा झिजून 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 असे एवढे मोठे टेकड्या झाले. कशाचे, त्याच्या अस्थिच्या टेकड्या. एका जन्माचं पुण्य नाही देव बोलणं. देव बोलण्यासाठी किती जन्म पुण्य करावं लागतं, अनेक जन्माचं पुण्य पाहिजे. तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं की जन्मोजन्मी बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही हो जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही हो जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. भगवान बोलतात केव्हा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. प्रल्हाद ध्रुवाने किती अनेक हजार वर्ष तपश्चर्या केली आणि 1000 वर्ष तपश्चर्या करून आपलं देह झिजवला, असे टेकडे जमले. त्याच्यानंतर कुठं देव येऊन भेटले हे मी माझ्या मनचं सांगत नाही. जर आपण अखंडानंदजीचं भागवत वाचाल तर त्याच्यामध्ये ही येऊन जातं. अखंडानंदजीने सांगितलेली ही ध्रुव बाळाचं पूर्वचरित्र.
असं भरपूर वर्ष, भरपूर जन्म, अनंत जन्म तप करावं लागतं. त्याच्यानंतर कुठं देवाचं नाव येतं आपल्याला. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तिळा तिळानं पुण्य आपलं एकत्र व्हावं. तरी बहुता जन्मी जोडे, नाम जिव्हेसी आसुडे, समागम घडे संताचा. संताचा समागम घडणं किंवा जिव्हेला नाम आपल्या आतुडेनं येणं, त्याच्यासाठी काय करावं लागतं? तिळा तिळानं पुण्य आपल्या पदरामध्ये पडावं लागतं. तर देव आपल्याला बोलतो. आपलं पुण्य किती आहे? आपलं छटाक आतपाव काहीच नाही. आपण फार कमी आहोत. पण याच्यामध्ये जितकं आपल्याला दिखाऊपणा जास्त आहे की महाराज आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. काळच आहे म्हणा, त्याला काय करणार? काळाप्रमाणे आपल्याला वागलं पाहिजे. जो प्रसिद्धीला कमी पडतो या काळामध्ये त्याचा उत्कर्ष होत नाही. विठ्ठल विठ्ठल माणूस अपडेट राहावा लागतो रोजच्या रोज. नित्य कुठं काय चालू आहे, कारण मोबाईलचा जमानाच त्याला आहे. त्याला काय करणार? नेमकं आम्ही अजून खेड्यामध्येच बसलो. बालाजी महाराज नांदेडमध्ये आले, त्याच्यामुळे ते अपडेट आहेत. आम्ही अपडेट कमी आहेत. विठ्ठल विठ्ठल विनोदाचा भाग सोडा, परंतु हे काळाप्रमाणे आपल्याला चाललं पाहिजे. जर काळाच्या पेक्षा आपला वेग जर कमी झाला रे झाला तर आपण मागे पडतो. रेल्वेमध्ये समजा आपण बसलो आणि रेल्वेमध्ये बसल्याच्या नंतर चुकून समजा रेल्वे निघाली, आपण सोडवायला चाललो कोणाला, आणि चालत असताना गाडी निघाली हळूहळू हळू प्लॅटफॉर्मवर, आणि आपल्याला लक्षात आलं उतरायचं. मग आपण उतरत असताना कसं उतरलं पाहिजे? कसं उतरलं पाहिजे त्याला सुद्धा शास्त्र आहे. रेल्वे चालली पूर्वेकडे आणि आपण पश्चिमेकडे जर तोंड करून उतरलो तर काय होतं? आपण तोंडावर पडतो. आपण रेल्वे सारखंच जावं लागतं आणि तेवढ्या स्पीडमध्ये पळावं लागतं तर आपल्याला त्याच्यातून खाली उतरतं. हे सामान्य रेल्वेतून उतरायचं झालं तर आपल्याला नियम असतो. जगासोबत चालायचं तर जगासारखंच वागलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल जगासारखं आपल्याला वागायला शिकलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला काही त्याच्यासोबत चालता येत नाही. असो, आपला विषय काय चालू आहे की संत महात्म्यासोबत परमात्मा बोलतो, आपल्याशी बोलत नाही अशातली बाब नाही. अजून आपली तेवढी पात्रता झाली नाही. देव बोलत असेल तर कोणासोबत बोल? संत महात्म्य जर बघितलं आपण, कोणत्या योनीमध्ये येतो? संत महात्म्याची योनी जर बघितली आपण, काय पशुच्या योनीमध्ये आहेत का संत महात्मे? नाही. मग देव बोलण्यासाठी संत महात्मे हे मनुष्य योनीमध्येच आहेत, आणि याच देहामध्ये देवाचं चिंतन घडू शकतं. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही
आपल्याला देवाचं भजन म्हणजे चिंतन करता येतं, दुसऱ्या देहामध्ये करता येत नाही. कोणत्या पशुनं देवाचं चिंतन केलं का हो? मंदिरामध्ये कोण येतं? माणसं येतात का पशु येतात? मनुष्य. मंदिरामध्ये माणसंच येत असतात, देवाचं दर्शन घ्यायला माणसंच येत असतात. कधी मी अजून तर पाहिलं नाही की डुकरं मांजरं हे देवाच्या दर्शनाला येतात. कुत्री येतात का? कधीच येत नाही. हा, आले तरी कुत्रे कशासाठी येत असतील? तिथं देवासमोर काहीतरी आहे, ते खाण्यासाठी येणारे ते काय असतात? विठ्ठल 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 देवाजवळ काहीतरी भेटतं या भावनेनं जो येतो तो काय असतो त्याचा मी आता काय आपल्याला वर्णन करत बसत नाही. जिथं निष्कामता असते त्याला भक्त म्हणतात. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्काम भाव ज्याच्या संतुष्ट ज्याच्याजवळ संतुष्टता असते त्याला भक्त म्हणतात. गीतेमध्ये भगवंताने सांगून ठेवलं, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय. तो माझा प्रिय भक्त आहे म्हणतात भगवान गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये. योमद भक्त समे प्रिय, हा तो प्रिय भक्त आहे माझा, जो संतुष्ट आहे, योगी आहे. अशा लोकांचं परमात्म्याला आपलंसं वाटतं. पण त्याच्याजवळ जाऊन त्याच्याच समोरचं काहीतरी खायला मिळावं असं जर भावना असेल तर तो भक्त नाही, त्याला भक्त म्हणत. म्हणून देवाकडे जायचंय याच देहामध्ये घडतं, मनुष्य योनीच घडतं. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावं. याच देहामध्ये नरदेहामध्येच देव आपलासा होऊ शकतो, दुसऱ्या देहामध्ये होऊ शकत नाही. बोलायचंही जरी झालं देवाला तर आपल्यासोबतच देव बोलू शकतो, पण आपली साधना करावी लागते. मग आता असा प्रश्न पडतो की मागच्या संत महात्म्याने काय साधना केली असेल? गोपाळांसोबत देव बोलतो तर साधना काय केली बाबा देवा? साधना केली नाही तर देव भेटत नाही, हे तर सिद्धांतच आहे. काय साधना केली असेल? करती नामाचे चिंतन, कोणती दोन साधनं करतात गोपाळ? करती नामाचे चिंतन, दुसरं साधन गडी कानोबाचे ध्यान. ध्यान करतात आणि नामस्मरण करतात. देव बोलतो. दोनच साधनानं, जास्त करत बसायची गरज नाही. चिंतन करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे. आपण काही करत नाही का हो चिंतन? आपण काय नामस्मरण करत नाही का? आपण नामस्मरणही करतो,
चिंतनही करतो. थोडा फरक आहे त्याच्यात आणि आपल्यामध्ये. त्यांचं अनन्य गतीनं असतं, आपलं जेव्हा भेटलं तेव्हा सवडीनुसार, आहे की नाही. संत महात्मे नामस्मरण कसं करतात? सदा नाम घोष करू हरी कथा. जे सदा नाम घोष करतात सदोदित, त्याला काहीच नाही, काळ वेळ नाही, उच्चारिता त्याला वेळ नाही, काळ नाही, काय नाही, काय नाही. कोणत्याही वेळेला ते बोलत. आपल्याला मात्र आपल्याला पुरसूत पाहिजे, आपलं सगळं करतो. महाराज आम्ही शुद्धच नाही, आंघोळच झालं नाही, अमुकच नाही, तमुकच नाही, हेच नाही, ह्याच्यामध्येच आपला वेळ निघून जातो. गोपाळ हे सतत चिंतन करत होते, भक्त हे सतत चिंतन करत होते. आपण हे सतत चिंतन करतो, पण आपलं चिंतन वेगळं, त्यांचं चिंतन वेगळं. आपण चिंतन करत नाही तर चिंता करतो, आणि ते काय करतात? चिंतन करतात. महाभारतामध्ये ते जेव्हा पांडव वनवासामध्ये होते, एकदा धर्मराजाला तहान लागली, आणि तहान लागल्यामुळं धर्मराज म्हणायला लागले भीमाला, पाणी आणा, पाणी आणा. मग भीमदादा जाऊन पाणी आणण्यासाठी एका सरोवरावरती गेले, आणि सरोवराचं पाणी घेतलं. भीमदादा विचार करायला लागले, उन्हाळ्याचे दिवस आहे, आपल्यालाही तहान लागली, अगोदर पाणी प्यावं आणि दादाला घेऊन जावं. म्हणून एक ओंजळभर पाणी घेतलं, तोंडात घालणार तितक्यात तिथं आवाज आला, ओ थांबा. कोणी दिसत नव्हतं, पण आवाज आला, थांबा थांबा थांबा. भीमदादा विचारायला लागले, कोण आहेत तुम्ही? त्या व्यक्तीनं सांगितलं की या जलाशयाचा मी मालक आहे, मला इथं ठेवलेलं आहे. बरं, काय तुमचं म्हणणं आहे? ते म्हणायला लागले, तुम्हाला पाणी प्यायचं आहे ना? मग पाणीच प्यायचं आहे. अरे पाणी द्यायला काय हरकत आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, ताण्याला जीवन द्यायला पाहिजे, ज्याला पाणी प्यायचं. पुकाचे जीवन तरी पाजा, आहे की नाही. त्यांनी सांगितलं द्या पाणी. म्हणायला लागले मी असं पाणी देत नाही, पाणी प्यायचं ना, माझे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचे उत्तर द्या. भीमदादा म्हणायला लागले काय प्रश्न आहेत? भीमदादा काय सामान्य नव्हते बरं, त्यांची बुद्धी छान होती. आणि ते भीमदादा म्हणायला लागले काय प्रश्न उत्तर तुमचे देऊ शकतो का? बघतो मी, तुम्ही सांगा मला. काही प्रश्न विचारले, एक दोन प्रश्न विचारले, पण त्या प्रश्न काही त्यांना सांगता आले नाही, उत्तर काही देता आले नाही. मग तिथं असं होतं की उत्तर दिलं नाही तर मग तिथं मरावं लागत होतं, बेशुद्ध होऊन ते पडले. भीमदादा जाऊन बराच वेळ झाले, भीमदादा आले नाहीत. अर्जुनाला पाठवलं, अर्जुनही जाऊन बराच वेळ झाला, अर्जुनाला तशीच अवस्था झाली. नकुल सहदेव चारही भावंड गेले, तिकडे तसंच राहिले, सगळे बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले. धर्मराजाला काळजी वाटायला लागली, चौघही गेले, अजून कसं काय आले नाहीत, म्हणून ते स्वतः गेले. स्वतः जाऊन त्या सरोवरामध्ये पाहतात, आता अगोदर हे तिघं चौघजण खाली पडलेले दिसले बेशुद्ध अवस्थेमध्ये. ते म्हणले काय झालं माझ्या भावाला, वाईट वाटलं त्यांना. पण आता काय असतं, कितीही दुःख असू द्या, काही असू द्या, शरीर धर्म असतो, कोणीही मरू द्या हो, पाणी जेवण हे करावंच लागतं. प्रत्येकाला देहधर्म साधण्यासाठी हे करतात. आणि त्याच्यासाठी म्हणून परमात्मा ते धर्मराज म्हणायला लागले आता यांना उठवायचं करत आपण नंतर, परंतु अगोदर देह आपला संरक्षित झाला पाहिजे. मग काय करावं? त्याच्यासाठी त्यांनी अगोदर ओंजळीत पाणी घेतलं, प्यायला सुरुवात केल्याबरोबर तिथून आवाज आला, ओ थांबा. ते कोण होतं? सामान्य कोणी नव्हतं, तो होता यक्ष, तिथला मालक. मग त्या यक्षाने सांगितलं तुम्ही कोण? धर्मराज म्हणायला लागले मी, माझं नाव आहे धर्मराज, पांडुराजाचा मुलगा, आमचं परंपरा मोठी आहे, भीष्माचार्यांचा नातू मी, वगैरे वगैरे सगळं 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 सांगितलं. मग ते म्हणायला लागले मला जास्त तुमच्याशी संबंध नाही, माझे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या, आणि त्या प्रश्नाच्या उत्तरानं तुमचे भाऊ उठतील, तुम्हाला पाणी प्यायला मिळेल. धर्मराजच होते ते म्हणायला लागले विचारा प्रश्न. बरेच प्रश्न विचारले, त्यांच्यामध्ये संवाद झाला, त्याला यक्ष संवाद म्हणतात. किती प्रश्न विचारले? एक दोन नाही, 100 प्रश्न विचारले. आणि त्याच्यामध्ये एक प्रश्न त्यांनी असा विचारला की बाबा जगतामध्ये सगळ्यात जास्त काय असेल? सगळ्यात काय जास्त? उत्पत्ती सगळ्यात जास्त कशाची?
आपल्याला जर विचारलं, शेतकऱ्याला जर विचारलं, तर शेतकरी म्हणेल शेताचा जर काही विचार केला तर उत्पन्न कशाचं सगळ्यात जास्त? पिकापेक्षाही कशाचं असतं? गवताचं असतं की नाही? शेतामध्ये गवत जास्त असतं का पीक जास्त असतं? गवत जर ठेवलं तर गवतच जास्त असतं. आपण काढतो वरचीवर म्हणून पीक दिसतं आपल्याला, नाहीतर काय होतं? त्या गवतामध्ये पीक दिसतं का? दिसत नाही. याचा अर्थ काय? गवताचं प्रमाण जास्त असतं आणि पिकाचं प्रमाण कमी असतं. त्या गवतापेक्षाही जगतामध्ये जास्त काय आहे असा प्रश्न केला कोणी? यक्षाने. आणि त्याला बरोबर उत्तर कोणी दिलं? धर्मराजाने. की त्याने सांगितलं की या गवतापेक्षाही जगतामध्ये जास्त काय असेल तर चिंता. ही चिंता आहे की नाही, ही एकेका मिनिटाला बदलत असते, आपली क्षणाक्षणाला बदलत असते. आत्ता वेगळीच असते. आता बसलोत आपण, आता घड्याळाकडे बघतो आपण, 11:30 वाजले, महाराज अजून पहिलेही चरण झालं नाही. किती वाजतील की? 12:30पर्यंत झालं तर बरं आहे. भूक लागली, कालचा उपवास होता, कधी संपत आहे की? ही चिंता सुरू. थोडं पुढे गेलं की आता स्वयंपाक झाला आहे की नाही, की कसं केलं की, जेवायला कसं आहे की, उन्हामध्ये आहे का सावलीमध्ये आहे का, बफे आहे का, कसं? हे चिंता क्षणाक्षणाला आपल्या पालटत असते, संपत नाहीत. म्हणजे गवतापेक्षाही चिंता जास्त आहे जगात. हे मी सांगत नाही, धर्मराजाने यक्षाला सांगितलं. आपल्या बुद्धीमध्ये सुद्धा तसेच आहेत. अनेक बुद्धीचे तरंग, अनेक बुद्धीचे तरंग, क्षण क्षण पालटती रंग, करुणाता संग, सवतो होय बाधक. अनेक बुद्धीचे तरंग, क्षण क्षण पालटती रंग, बुद्धीचे तरंग जसे अनेक आहेत, अनेक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं बुद्धी बदलत असते, आपले क्षणोक्षणाला बदलत असते. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर कीर्तन झालं. कीर्तनामध्ये तो व्यक्ती कीर्तनाला जाण्याच्या अगोदरच विचार केला की महाराजांना आपल्या घरी घेऊन जावं. मग कीर्तनाला येतानाच त्यांनी मला सांगितलं की महाराज घराकडे जायचं आहे. ठीक आहे बाबा, जाऊ घराकडे, काय हरकत. त्याचा विचार सुरू झाला, आता आपल्याला महाराजाला घरी घेऊन जायचं आहे. कीर्तन होईपर्यंत डोक्यामध्ये विचार त्याचा चालू, आता घरी घेऊन जायचं आपल्याला. मग नेऊन काय करायचं? काय नाही म्हणले, सुंदर असं दूध करायचं, केशर टाकायचं, वेलदोडा टाकायचा, जायफळ टाकायचं, अजून काय चारोळी, सुंदर सुंदर केशरीयुक्त घोटून दूध करायचं. किती? थोडं नाही, ग्लासभर महाराजांना. कीर्तन चालू आहे, याचा विचार चालू आहे. कीर्तनामध्ये लक्ष नाही याचं. जाताना काहीतरी पेढे वगैरे घेऊन जावं, हार वगैरे घेऊन जा, हे सगळं 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 विचार चालू आहे. आणि शेवटी विचार घरी गेल्याच्या नंतर, पूजा वगैरे झाल्याच्या नंतर महाराजाला कमीत कमी या काळाप्रमाणे एक 1100 रुपये आपण दक्षिणा देऊ. डोक्यामध्ये विचार चालू आहे. मी कोणाला म्हणत नाही, त्याचा विचार चालू आहे. तो विचार करायला लागला, असं 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 करू. कीर्तन सुरू झालं, निरूपण झालं, मधलं भजन झालं. आता याचं थोडं 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 आता बदल व्हायला लागला. चला म्हणले, आता महाराजाला घेऊन जायचं आहे. हारबिरं कशाला घ्यायचं, उगं पैसे घालायचे कशाला, तसंच घेऊन जाऊ महाराजांना. ठीक आहे, तसंच घेऊन जा. थोडा वेळ झाला, उत्तरार्ध सुरू झाला कीर्तनाचा. हा विचार करायला लागला, अरे घेऊन जाऊ ना, मग कुठं दूध घोटत बसू, कुठं त्याच्यात केशर घालत बसू, काय करायचंय? दूध दिलं तर काय म्हणणार आहे महाराज आपल्याला. निघालं, झालं, कीर्तन झालं, आरती झाली, घेऊन जायचं. आरती होईपर्यंत पुन्हा विचार आला की बाबा आता घेऊन जायचं महाराजाला, पाद्यपूजा करायची. दक्षिणा 1100 ठरली होती. मला तेवढी काय करायचं, म्हणजे एकदा तरी यायला महाराज, 500 रुपये द्यावं, बस झालं. हे कुठं चालले ते विचार मनात, अजून घरातही गेला नाही.
घरातही गेला नाही अजून. मग कीर्तन झालं, सगळं झालं, महाराजांना त्यांनी भेटलं. चला महाराज, घराकडे घेऊन गेला, घरी गेला, सगळं झालं. वाटेने जाता जाता पुन्हा विचार सुरू झाले. अरे म्हणले एवढे पैसे काय करायचे महाराजाला, 200-250 रुपये दिले तर बस झाले ना. काय भांडणार आहेत का, आपण त्याला बोली केलं. सगळं झालं, घरी गेला, घरी जाऊन सगळं पाहुणचार झाला. जे काय होतं घरामध्ये बायकोला सांगितलं की महाराज आले. ती म्हणायला लागली बरं झालं, छान झालं, आनंद. बसायला पाट दिला, खुर्ची दिली, बसला, सगळं पाय झालं. सांगितलं दूध घेऊन ये. ती म्हणायला लागली दूध नाही तर नाही, ठीक आहे, महाराज तर कशाला दूध म्हणतो, दूध नको. दर्शन घ्यायचं ठरलं. सगळं करता घरामध्ये पाऊल ठेवताना डोक्यात आला की एवढे मोठे काय करायचे पैसे, बायकोच्या हातानं 50 आणि आपल्या हातानं 50 द्या, दोघांमध्ये. सगळं झालं. दर्शनाच्या वेळेला बरोबर खिशात हात घातला, 50ची काही नोट निघालीच नाही, एक 10ची नोट निघाली. महाराज एवढंच घडतं, घ्या. दंडवत घातला, नमस्कार केला. मला त्यांनी दिलं त्याच्याबद्दल नाही, न दिलं त्याच्याबद्दल नाही, पण माणसाच्या अंतःकरणामधले बुद्धीचे किती पदद होत राहतात. कीर्तनामध्ये एक असतो, घरापर्यंत जाईपर्यंत दुसरा होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विषय आपला काय आहे की संवाद भगवंतासोबत गोपाळांचा आहे, आणि ह्याच्याबद्दलचं मला सगळं बोलायचं. आपल्याला काय करायचं आहे की बाबा चिंता ही आपल्यासाठी आहे, चिंतन हे भक्तांसाठी आहे. भक्त चिंतन करतात, आपण चिंता करतो, म्हणून आपण इथंच राहतो, भक्त उद्धरून जातात. एक. दुसरं, आता भक्तांसोबत भगवान खेळू शकतो, राहू शकतो, बोलू शकतो. आपल्यासोबत बोलत नाही, कारण आपली संगत बुद्धीसोबत आहे. आणि जे बुद्धीच्या संगतीमध्ये जातात, मनाच्या संगतीमध्ये जातात, त्यांचा कधीच उद्धार होत नाही. हरिपाठी स्थिरावला तो हरिपाठी स्थिरावला. सांगतात, रोज आपण हरिपाठामध्ये म्हणतो की बाबा काय जो मनाच्या मार्गाने गेला तो कसा होतो, तो येथे मुकला. कशाला मुकला? देवाला मुकला. आणि हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. जो देवाकडे जातो, देवाच्या चरणाजवळ राहतो, त्याचं मात्र काय होतं? स्थिरता त्याला प्राप्त होतं. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, आग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. अवघा आनंद होण्यासाठी काय करावं लागतं? भगवंताच्या संगतीमध्ये राहावं लागतं. जगामध्ये संगत कोणाची करावी तर ते एकदम सुरुवातीला जर विचार आपण करायला लागलो, संतांच्या संगतीमध्ये तुम्ही राहा. नसेल तर देवाची संगत. देवाची संगत आपल्याला मिळत नाही, म्हणून आपण संतांच्या संगतीमध्ये जायला प्रयत्न करायला पाहिजे. संतही आता कुठं भेटायला लागलेत, संतही भेटत नाहीत, परंतु संतांचं वाङ्मयाच्या संगतीमध्ये जर आपण राहिलं तर आपल्याला, आम्हाला तुकोबराय भेटायची शक्यता शून्य. भेटूच शकत नाहीत आपल्याला, कारण काही पात्रताच नाही आपल्याला. ज्ञानोबराय भेटणं शक्य नाही, चोखोबाराय भेटणं शक्य नाही, कोणतेच संत महात्मा भेटत नाहीत, कारण तेवढी आमची पात्रताच नाही. मग भेटतात का संत? भेटत नसले तर म्हणजे काय करावं? मग आता संगतीच करू नये का? संताची संगती केली पाहिजे. पण ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी आदी संत, सगळे संत महात्मे हे जात असताना काहीतरी इथं ठेवून गेले. काय ठेवून गेले? त्यांचं वाङ्मय ठेवून गेले. आणि वाङ्मयामध्ये आपण त्या वाङ्मयाची जर आपण संगती केली तर आपल्याला देव भेटतो. ज्ञानेश्वरीची संगत करा, भगवान प्राप्त होतात. गाथेची संगत करा, भगवान प्राप्त होतात. आणि त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी या गाथेचं अनुकरण करा, गीतेचं अनुकरण करा, ज्ञानेश्वरीचं अनुकरण करा. आणि जे असे लोक अनुकरण करतात
त्या लोकांसोबतच परमात्मा बोलत असतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अनुकर करणारे सगळे भक्त मंडळी आणि त्या भक्त मंडळीमध्ये भगवंताचा आणि त्यांचा संवाद व्हायला लागला. आता संवादामध्ये सुद्धा पुन्हा 3 प्रकार पडतात. एक मध्ये वाद असतो, एक विसंवाद असतो आणि एक संवाद असतो. वादाचाही आपल्याला विचार करायचा नाही, काय गरजच नाही वादामध्ये. विसंवादाचाही विचार करायची गरजच नाही. या दोन्ही गोष्टीचा विचार करून आपल्याला वेळ घालायचा नाही. संवादाचा विचार आपण करायचा आहे. तो संवाद कोणामध्ये घडत असतो? भक्तामध्ये आणि देवामध्ये घडत असतो. मग गोकुळामध्ये परमात्मा जेव्हा आले त्यावेळेस परमात्मा गोपाळांसोबत बोलतात. एके दिवशी परमात्मा सगळ्या गोपाळांना पाहिले आणि सगळ्या गोपाळांना पाहिल्याच्या नंतर विचार करायला लागले की बाबा काय म्हणले तुम्ही आणि मी, दोघांमध्ये किती फरक आहे? तुम्ही नुसते सगळे उद्बत्ती छाप आणि मी म्हणजे किती धष्टपुष्ट आहे. पोरं म्हणायला लागले गोपाळा देवा असं आहे, तू आहे राजाचा पोरगा, नंद राजाचा मुलगा, तुला काय कमी आहे रे? आम्ही पडलो साधे गवळ्याचे पोर. म्हणजे अरे बाबा माझा बाप जरी नंद असेल, राजा असेल, तरी आमचा व्यवसाय काय आहे? आमचाही व्यवसाय गाईचंच पालन करणं आहे. तुम्ही काय करता? तुम्ही सुद्धा गोपालनच करता. मग काय भेद आहे? तुमच्याही घरी गायी पालन आहेत, माझ्याही घरी गायी पालन आहेत, फक्त संख्या कमी जास्त आहे. नंद बाबाच्या घरी किती गायी होत्या? कमीत कमी 1 कोटी गायी होत्या. जो 1 कोटी गायीचा मालक पूर्णपणे त्याचा सांभाळ करतो त्याला नंदराज म्हणतात. 50 लाख गायी ज्याच्या घरी आहेत त्याला उपनंद म्हणतात. त्या गर्ग संहितेमध्ये त्याचं वर्णन खूप सुंदर आलेलं आहे. आपल्याजवळ एक गाय नाही, गायीचं चित्रही ठेवायला तयार नाही आम्ही. आता थोडा 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 आपल्या संस्कृतीमध्ये थोडा थोडा विचार व्हायला लागलाय. कोणी कोणी गायी ठेवायला लागले, त्याच्याबद्दल आपल्याला म्हणता येत नाही, कोणावर आक्षेपही घेता येत नाही. परंतु गायी पाळणं सोपं नाही. लोक व्यवहारी असतात. गाय पाळलं तर काय फायदा काय? म्हशीचं जर पालन केलं तर म्हशीच्या दूध आहे, दुभत आहे, त्याच्यातून फायदा होतो आम्हाला. गाय काय देते हो आम्हाला? पहिला प्रश्न असतो. दूध मिळत नाही, ते गाय दूध देत नाही. बऱ्याच भानगडी आहेत. मी आता ते सांगून लांबलचक वेळ खर्च करत नाही. एक गाय किती देते काय नाही त्याचा जर आपण विचार केला, एक गाय एका जन्मामध्ये 10 लाखापेक्षाही जास्त तिचं उत्पन्न असतं. 10 लाखापेक्षाही. आपल्याला तिचं उत्पन्न कळत नाही. गायीचं आयुष्य किती असतं? 20 वर्ष जास्तीत जास्त एक गाय जगली तर. आणि मेल्यानंतर सुद्धा त्या गायीचे आपल्यावरती उपकार आहेत, खूप उपकार आहेत. पण तिच्याकडे दुर्लक्ष आपलं व्हायला लागलं. असो, भगवान बोलायला लागले गोपाळांना की बाबा तुमच्याही घरी गायी आहेत, माझ्याही घरी गायी आहेत, मी दूध दुभतं खाणार आहे, तुम्ही. ते म्हणायला लागले इतकं बरोबर आहे, तुझ्या इथं गायी आहेत, माझ्या इथं गायी आहेत, बरोबर आहे देवा, परंतु दूध दुभतं आमचं ते काय आहे? ते जातं मथुरेला आणि तुझ्या घरचं जे आहे ते तुला मिळतं देवा, आणि त्याच्यामुळं तुझं शरीर धष्टपुष्ट आहे आणि आम्ही रोडा. भगवान म्हणायला लागले असे, मग एक काम करू आपण, तुम्ही काय करा, तुम्ही माझी संगत धरा, मी तुम्हाला घेऊन जातो. तुम्ही काय करा, तुम्ही माझा लाग धरा. अभंगाचं पहिलं याद तरी या रे लागे, याद तरी या रे लागे, याद तरी या रे लागे, याद तरी याद तरी
बोलायला लागले, तुम्ही काय करा, माझ्या मागे या, मागे याल तरी या रे लागे. थोडं थोडं पुढे सरका, पुरुष मंडळी सरका थोडं थोडं. भगवान बोलायला लागले की तुम्ही माझ्या मागे या. गोपाळ म्हणायला लागले, देवा तुझ्या मागे. हां तुम्ही या. देवाकडे जायला कोणालाही काही परवानगी घ्यावं लागत नाही, कोणाला विशेष लोकाला जावं लागतं असंही नाही. भगवान म्हणायला लागले या. गोपाळ म्हणायला लागले आम्ही या. हो तुम्ही नाही, सगळेच या. अवघे देवाकडे जायला काही आहे का हो कॅटेगरी, की अमुकच व्यक्ती जावा, तमुकच व्यक्ती जावा, ज्याच्याजवळ इतकी संपत्ती आहे तोच जावा, नाही बाबा परमार्थामध्ये इतक्या माळी जप करतो तोच जावा, असं काय? सगळ्याला इथं अधिकार. कलियुगामध्ये सगळ्याला देवाच्याकडे जाण्यासाठी काहीच हरकत नाही. या रे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणासी. कोणाला चिंता करायची गरज नाही, काय विचार करायची गरज नाही. तुम्ही सगळेजण या, अवघे लहान या, मोठे या, वृद्ध या, तरुण या, सगळे सगळे, कोणाला काही अडचण नाही. पुरुष या, स्त्री या, कोणीही या, भलते सुद्धा या. भलते शब्द चैतन्य महाराजांनी सांगितला होता गुरुवर्य, की बाबा पुरुष येऊ शकतात, स्त्रिया येऊ शकतात, मग ते स्त्री नाहीत आणि जे पुरुषही नाहीत असे लोक काय करावं, नको म्हणले का तुकाराम महाराज. त्यावेळेस गुरुवर्य चैतन्य महाराजांनी सांगितलं की त्या लोकांसाठी एक शब्द घातला म्हणजे भलते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे सगळ्याला तिथं अधिकार आहे, कोणाला अधिकार नाशातल्या बाब नाही. मग सगळेजण या, अवघे कुठं या, माझ्या मागे मागे. देवाच्या मागे जायचं, पण देवाच्या मागे जाता येत नाही. मग काय करावं, संतांच्या मागे जावं. संत कोणाच्या मार्गाने जातात, संत वेदाच्या मार्गाने जातात. ते वेद मानी मार्गे मुनी गेले, त्याची मार्गी चालिलो. जर वेदाच्या मार्गाने जायचं असेल तर संतांच्या मार्गाने जावं लागतं, कारण संत महात्मे वेदाच्या मार्गाने जातात आणि वेद कुठं जातो, वेद जातो परमात्म्यापर्यंत. म्हणून त्या मार्गाने आपण जायला, तेनेची पण ते चालू जाता पडे गुंता कुठे काही. त्यांच्या मार्गाने जर आपण जायला लागलो तर गुंता पडत नाही. ज्याला रस्ता माहिती आहे त्याला विचारून जावं माणसानं. नवीन गावात जर जायचं झालं तर आपल्याला रस्ता माहिती असेल तर बरं. आता मला इथं यायचं होतं, पहिल्यांदाच मी इथं आलो. नांदेडला इथून पुष्कळदा गेलो मी, परंतु इथंच मंदिर आहे हे मला माहिती. मग फोन लावला महाराजाला, त्यांनीच लावला मला 2दा फोन. सकाळी 6:30 वाजताच लावला फोन मला. त्यांनी अलारामच दिला की महाराज उठा. 6:30ला उठलं, स्नान वगैरे झालं, पूजा वगैरे झाले. पुन्हा फोन आला, निघालात का महाराज. म्हणलं 8:30ला गाडीत बसलो मी, निघालो मी. थोडं पुढे आला की परत एकदा फोन आला, कुठपर्यंत आहेत महाराज. इथपर्यंत अमुक अमुक. मग पुन्हा एक इथं MIDCला आला की मी फोन लावला की महाराज कुठं यायचं, असं त्यांनी पत्ता मला सांगितलं. ते सांगितलं, परंतु बरोबर ते पत्ता सांगितला त्याच्या पुढेच गेलो मी, मला माहिती नाही. आणि ते 2 पावलं पुढे गेलं की फोन आला, हा फोन होऊन त्यांचा, की महाराज कुठं चाललात तुम्ही. मी म्हणलं पुढे. मागे या, वापस या. मग पुन्हा U-टर्न घेऊन बाहेर मागे यावं लागलं. काय यावं लागलं, रस्ता माहिती नाही. रस्ता जर माहिती असता तर मी गेलो असतो का पलीकडे.
तसं परमात्माकडे जायचंय आपल्याला, तो या म्हणून आपल्याला सांगतो, परंतु त्याचा मार्गच माहित नाही ना आपल्याला. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता, चला जाऊ माग घेता, चला जाऊ माग घेता. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता, चला जाऊ माग पूर्वी गेले म्हणजे कोण गेले? संत महात्मे गेले, त्यांच्या मार्गाने आम्ही जायला लागलो. मग संत महात्म्याच्या मार्गाने जर आपण गेलो तर देव आपल्याशी बोलू शकतो. मग देव बोलतो, मग देव बोलायला लागला. देव म्हणतो माझ्याकडे तुम्ही या, माझ्या मागे मागे या. कसे या? सगळेजण या. अवघे कुठे या? मागे मागे. गोपाळ म्हणायला लागले उगच कोणाच्या मागे जावं का? कोणाच्याही मागे गेलं तर काय होतं? अरे राम धन्यवाद. सुरुवातीला सांगितलं याच्याशिवाय गती नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काळानुगच्छते, गाळासोबत चालावं लागतं. असं आपला विषय काय चालू होता? भगवंताच्या मागे जायचा, वेद मार्गानं जातं, त्या मार्गानं जायचं, मग संत महात्म्यांच्या सोबत जायचं, त्याने करून की आपल्याला कुठं गुंता वगैरे पडत नाही, अशा त्या परमात्म्याच्या मार्गाला आपल्याला जायचं आहे. मग देव या म्हणतो. मग आल्याच्या नंतर भगवान म्हणायला लागले, गोपाळ म्हणायला लागले देवाला, आम्ही येतो रे बाबा तुझ्यासोबत. काय असतं, सामान्य व्यक्ती जर समजा आपल्याला शेतामध्ये काम करायला कोणाला बोलवायचं असेल किंवा आता मजुरीनं कोणाला बोलवायचं असेल तर त्याला अगोदर आपण आमंत्रण देतो की बाबा आमच्या इथे काम आहे, ये. मग तो ये म्हणल्याबरोबर येतो का? हो, कोणताही कामगार जो असतो ये म्हणल्याबरोबर येतो का? येत नाही. तो आपल्याला विचारतो की बाबा मी तुमच्याकडे येतो, परंतु काय देणार? विचारतो की नाही? सामान्यातला सामान्य एखादा मजूर असेल तर तो म्हणतो की बाबा मी तुमच्याकडे कामाला येतो, मला काय मोबदला देणार दिवसभर तुमच्याकडे काम केल्याच्या? मग त्याला अमुक अमुक पैसे आपण सांगतो की बाबा आजच्या दिवसाची मजुरी एवढी तुला मी देणार. पटतंय का? मग ते पटत असेल तर तो म्हणतो की मी येतो. तसं गोपाळ देवाला म्हणायला लागले की तू ये म्हणायला लागलास बाबा, उगच झेंडा उचलला आणि कोणाच्या मागे पळाल तर कसं जमतंय? कितीचं पॉकेट आहे काय नाही कळायला पाहिजे की नाही? कोण्या झेंड्याला कितीचं पॉकेट आहे, कोण्या झेंड्याला कितीचं पॉकेट आहे कोणाला माहिती आहे? ते अगोदरच विचारलं जातं ना. इथं गोपाळ म्हणायला लागले की देवा तू ये म्हणतोस आम्हाला सगळ्याला, परंतु आल्याच्या नंतर काय देणार? भगवान म्हणायला लागले देणार आहे म्हणून तर या म्हणतो ना. अभंगाचं दुसरं
बोलायला लागले भगवान म्हणतात की बाबा तुम्ही या माझ्या लाग धरा माझा, सगळं सोडून माझ्या मागे या. भगवान त्याला गोपाळ म्हणतात, येतो बाबा आम्ही सगळे तुझ्याकडे येतो, परंतु देशील का? त्यावेळेस भगवंताने गोपाळाला सांगतात की बाबा आजी देतो पोट भरे. तुम्ही ज्या वेळेला माझ्याकडे येताल त्या वेळेला, आजी म्हणजे वर्तमान काळ, या काळामध्ये काय देता? पोट भर खायला देता. जेवढं म्हणताल तृप्त होईपर्यंत. जगामध्ये तृप्त कोण आहे हो? कोण तृप्त आहे? कोणीच तृप्त नाही. आपणच नाही, कोणीच तृप्त नाही. अतृप्त सगळेजण. हे मिळालं तर ते मिळावं वाटतं, ते मिळालं तर ते मिळावं. प्रत्येक क्षेत्रामध्ये बरं का, एका क्षेत्रामध्ये म्हणून नाही, कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, अतृप्त. हे सामान्य आपलं जाऊ द्या, देवाकडे जा. देवामध्ये सुद्धा अतृप्तता आहे. इंद्राला विचारा तुम्ही, तृप्त आहे का इंद्र? इंद्र तृप्त नाही. 100 यज्ञ केले, देवाचा राजा झाला, आता तो तृप्त आहेस बाबा? तो म्हणतो नाही. त्याला इच्छा विचारलं तर तो म्हणतो की बाबा मला ब्रह्मदेव व्हायचं. ब्रह्मदेवाला विचारा तुम्ही तृप्त आहात का? ब्रह्मदेव म्हणतात मला विष्णूच्या पोस्टवर बसायचं. विष्णूला विचारा, ते जातात शंकराकडे. कोणालाही विचारा तुम्ही, सगळेजण त्याच्यापेक्षा पलीकडचं पाहत असतात. इच्छा संपत नाही त्याला. तृप्ती कधीच, अन्नाची तर तृप्ती कधी होतच नाही. हो, होते का आपली? नाही. मनुष्याला तृप्ती मिळवायची आहे परंतु मिळत नाही. आता जेवण केल्याच्या नंतर आपण समजा पुरणाचं जेवण झालं, किती वेळ तृप्त राहतो आपण? पुरणाचं जेवण झालं तर. आता आमच्यासारखं असेल तर 3 तासाला त्याला भूक लागेल, रगडून खाल्ला तरी. त्याच्यानंतर कोणी थोडंसं वय जास्त असेल त्याला जर विचारलं तुम्ही, ते म्हणतात महाराज आता सकाळी जेवण झालं ना, आता रात्रीच, पण रात्री पाहिजे. नाही आता झालं ना, आता व्यवस्थित भंडाराचं जेवण पोटभर झालं, आता कशाला पुढच्या भंडाऱ्यापर्यंत काहीच खाऊ नये? चालतं नाही. अन्नाची तृप्ती ही एक प्रहराची असते, एक प्रहराच्या पलीकडे जात नाही. तृप्त होत नाही माणूस. विषया सेविता कोण तृप्त झाला, इंधने निर्मला, इंधने निर्मला अग्निदेवा. विषया विषय सेवन कोणीही तृप्त झाला नाही, होऊ शकत नाही. तुम्ही भागवतामध्ये जा, ययाती राजाचं चरित्र काढून पहा. ययाती राजाने लिहून ठेवलंय की बाबा तुम्ही किती विषय भोगताल तेवढं वाढतच जातो. कितीही विषय सेवन करा तुम्ही. जसं त्याने उदाहरण सांगितलं आपल्याला, अग्नीमध्ये इंधन टाकल्याच्या नंतर अग्नी विझतो का वाढतो? अग्नीमध्ये तूप टाकायला लागलो आपण आणि विचार करायला लागलो अग्नी शांत व्हावा, होईल का? हविषा कृष्ण वर्धये भूय एवाभिवर्धते. ते अग्नी वरचेवर वाढत असते. तसे तृष्णा आपली मिळत गेलं की वाढत जातं. हे मिळालं ते मिळावं, ते मिळालं ते मिळावं. पहिलं काहीच नव्हतं, पायी चालत होता, सायकल तरी मिळावी वाटतं. सायकलवाल्याला विचारा, तो म्हणतो की बाबा त्याच्यापेक्षा मोटरसायकल बरी. मोटरसायकलला वाल्याला विचारा की महाराज केवढं ऊन लागलेलं हो, एखादी 4 व्हीलर असली तर चांगलं होतं. त्या 4 व्हीलरला विचारा, काय सांगावं महाराज, AC नाही काय नाही, फार ताप व्हायला, थोडी स्टँडर्ड गाडी पाहिजे अजून. त्याच्याही पेरीकडे त्याला वाटतं विमानामध्ये चांगलं आहे. प्रत्येकाची कल्पना ही वेगवेगळी आहे. याच्यातून त्याच्यात सुख आहे, त्याच्यातून त्याच्यात सुख आहे, पण तृप्ती कुठंच नाही. पण जेव्हा भगवंताजवळ जातो आपण तिथं परमानंदाची प्राप्ती होते. आणि जेव्हा परमानंदाची प्राप्ती होत असते तिथं खरी तृप्ती असते. आणि ही खरी तृप्ती देवाच्या व्यतिरिक्त कोणासोबतच मिळत नाही. तुझी ये संगती झाली.
कुंटलिया धावा कृष्णलिया कुंडलिया धावा कृष्णलिया कुंडलिया धावा कृष्णलिया कुंडलिया धावा आताडी चिंतीने पावन विसावा कुंटलिया धावा कृष्णेचिया कुंटलिया धावा कृष्णेचिया कुंटलिया धावा कृष्णेचिया तुकोबराज सांगतात भाऊ आता निश्चिंतीने पावलो विसावा विसावा पावलो मी परंतु केव्हा विसावा आपल्याला एकदाच माहिती आहे एकच विसावा आपल्याला माहिती आहे जे घेऊन जातो ना आपण जिथं ठेवतो गाठ सोडतो पुन्हा खांद्यावर येतो पुन्हा घेऊन जातो तो विसावा नाही विसावा म्हणजे तिथं गेल्याच्या नंतर परत यायचं नाही त्याला विसावा म्हणतात नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्या वया कल्पवरे विश्रांती कुठं आहे एक देवाजवळ आणि दुसरी संताजवळ आहे विश्रांतीचा विश्रांती प्राप्त होणं विसावा घेणं जोपर्यंत अंतकरणातली तृष्णा संपत नाही तोपर्यंत विसावा होत नाही कुंटलिया धावा तृष्णेची या धावा संपला धाव संपलं की मग विश्रांती प्राप्त होते मग ती विश्रांती म्हणजे पूर्ण भूक पूर्ण जेवण तृप्तीचं जेवण असं ते जेवण आहे महाराज 12 वाजले कितीपर्यंत करायचं 12:30 संपवायचं ना हां विठ्ठल विठ्ठल आणि तृष्णा ज्याची संपते त्याला पूर्ण जेवता प्राप्त होत आहे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या जोपर्यंत आपली तृष्णा शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला प्रसाद भेटत नाही भगवान म्हणायला लागला तुम्हाला मी पोटभर देतो कोणाला म्हणतो आपल्याला नाही गोपाळांना त्यांची अजून तेवढी पात्रता झाली आपली अजून झाली नाही आजी देतो पोट भरी पुरे म्हणा बस 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 तृप्त झालं देवा तृप्त व्हायसारखं तुम्ही देतो म्हणायला लागला हो देतो मग काय त्याच्यासाठी काही करावं लागतं का भगवान म्हणायला लागले करावं लागतं असं कसं काय करावं लागतं 2 नियम भगवंताने सांगितले अभंगाच्या 3ऱ्या चरणात हळूहळू सांगितले ते म्हणजे काय हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला काय करायचं असतं चोरी करायला जायचं तर उगं जाता येतं का गर्दा करत चोरी करता येतं का करता येत नाही चोरी करायला जायचं तर हळूहळू चाला देवाकडे जात असताना गडबड करावी लागते आपल्याला जायला पण देवासोबत गेल्याच्या नंतर मात्र हळूहळू गेलं पाहिजे परमार्थाला लागायची तातड करावी लागते करावी परमार्थी
करावी तातडी परमार्थी, परमार्थ जाण्याची तातडी करावी. आणि परमार्थामध्ये जेव्हा जातो आपण तिथं मात्र हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला. परमार्थामध्ये सावकाश केलं पाहिजे. आणि परमार्थात गेल्याच्या नंतर बोलायचं नसतं. परमार्थात गेलं कीच बोलायला सुचतं आपल्याला. जिथं शांत बसा म्हणतात तिथं बोलायचं जास्तच. एका गावात असंच कीर्तनाला गेलो मी. एक महिला मंडळी खूपच गर्दा, समोरच बसले आणि गर्दा करायला लागले. दोघे जणी चाललं, बोलणं चाललं. एक स्वयंसेवक आले, बोलू नका आजी, बोलू नका, बोलू नका सांगितलं. एकदा दोनदा झालं, ऐकायला तयार नाही ते बाबा, ते आजी. बघ, मला वाटलं आपण सांगून बघावं काहीतरी परिणाम होईल, म्हणून त्या बाईला म्हणलो, त्या दोघींना आजीबाईला, की आजीबाई बोलू नका, नाही तर कशाला बोलता. कीर्तनामध्ये एकटा मी बोलतो, सगळेजण ऐकतात, तुमच्यामुळे सगळ्यांना विक्षेप होतो, असं करू नका. त्या बाईनं एकदम जोरात आवाज काढला. काय म्हणले महाराज, घरी ते पोरं बोलू देणार, नातवंड बोलू देणार, इथं तुम्ही बोलू देणार, बोलावं कुठं आम्ही. मी म्हणलो माझंच नशीब फुट काय बाई, माझ्याच कीर्तनात येऊन बोलायचं होतं तुला. विठ्ठल विठ्ठल. बोलायची सवय असते, त्याला काय करणार. येन केन प्रकारेन प्रसिद्धी पुरुषो भवेत. काही लोकांचा स्वभाव असतो प्रसिद्धीला प्राप्त व्हायचा, कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं ते प्रसिद्ध व्हावं म्हणत असतं. पण बोलणं चुकीचं आहे. परमार्थात बोलायचं ना. तुकाराम महाराज सांगतात, आता बोलण्याची नाही एका देवाविन काही. देवाच्या व्यतिरिक्त काहीच बोलायचं नाही. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. बोलायचं ना, त्या देवाच्या व्यतिरिक्त काहीच बोलायचं नाही. एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा. देवाचंच नाव घ्यायचं. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बसता हरी बोला. देवाच्या व्यतिरिक्त काहीच बोलायचं नाही. असं हे बोलणं, दुसरं बोलणं तर काय होतं, दुसरं बोलणं तर त्याच्यासाठी महाभारतामध्ये जावं लागतं. महाभारतामध्ये सांगून ठेवलं आहे असं, की जो जास्त बोलतो ना त्याचं आयुष्य कमी होतं. म्हणून कीर्तनकार लोक लवकर जातात महाराज. अखंड बोलणं, जास्त बोलणाऱ्याला आयुष्य फार कमी असतं. मी सांगत नाही, महाभारत सांगतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बोलावं तर कसं बोलावं, मधुर बोलावं, चांगलं बोलावं, भगवंताबद्दल बोलावं, दुसरं काही तिसरं बोलू नका म्हणतात तुकाराम महाराज. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आजी दे तो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. मग सगळे गोपाळ म्हणायला लागले, देवा आम्हाला तुझ्या या नियमाचं पालन करणं होत नाही, काय नाही. मग आमच्या घरी जे मिळतं आम्हाला ते फार चांगलं आहे. काय मिळतं बाबा तुमच्या घरी, तर अभंगाचं शेवटचे
भगवान बोलायला लागले गोपाळांना की बाबा तुम्ही माझ्यासोबत या. भगवंताने सांगितल्याच्या नंतर गोपाळ म्हणायला लागले आम्हाला तुझ्यासोबत यायची इच्छा नाही देवा, कारण तुझ्यासोबत यायचं म्हणले की नंतर नियम आहेत. मग नियम कोणालाही नको वाटतं. खरं म्हणजे नियमानं चाललेला माणूस चांगला असतो, पण नियम कोणाला पडतात कोणालाही पडतात नाही. मग आमच्या घरी जे असणारं ते घाटा ते आम्हाला बरं आहे. घाटा शब्दाचा अर्थ काय? घाटा शब्दाचा अर्थ असा होतो की आपल्या व्यवहारातला घाटा म्हणजे तोटा, परंतु परमार्थामध्ये तिथं जे घाटा शब्द घातलेला आहे त्या घाटा शब्दाचा अर्थ असा आहे, तुकाराम महाराजांनी सांगितलं की जे आपल्याकडे मेंढपाळ असतात, मेंढपाळ, त्या मेंढपाळांच्याकडे त्यांनी जेवण्यासाठी त्यांच्याकडे भाकरी असतात आणि जे भाकरीचे तुकडे असतात ना शिळे झालेले, आणि सकाळी सकाळी मेंढपाळाला जेव्हा भूक लागते मग त्या मेंढपाळ काय करतात, त्या शेळीच्या बकरीच्या दुधामध्ये जे शिळे तुकडे उकळल्या जातात त्याचं नाव आहे घाटा. की जे काही पौष्टिक नसतं, जे तूप खाल्ल्यानं जेवढं ताकद येते तेवढं त्या पदार्थानं शिळ्या तुकड्यानं काही अंगामध्ये ताकद येत नसतं. तसं विषयाचं जर सेवन आपण केलं, विषयाच्या संगतीमध्ये जर आपण राहिलं तर आपल्याला तृप्ती काही प्राप्त होत नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की बा तुका म्हणे सांडा घाटे, त्या घाटाला दूर करा आणि तेने नका भरू पोटे. त्याच्यानं पोट भरलं तर काही तुमची तृप्ती होत नाही. तुमची जर तृप्ती खरी व्हायची असेल तर काय करा, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो पवी. जे निरंकुशा नावाची तृप्ती आहे, परमानंदाची तृप्ती आहे, मोक्षाची तृप्ती आहे, ती जी मिळायचं असेल तर भगवंताकडेच जावं लागतं, त्याच्याच हाताने प्रसाद घ्यावा लागतं. आणि तो प्रसाद भगवंताने गोपाळाला दिला काल्याच्या स्वरूपामध्ये. त्या काल्याची थोडक्यामध्ये 10 मिनिटामध्ये कथा आपल्याला ऐकायची आहे. एकदा सगळेजण प्रेमानं ज्याला ज्याला हात दिलेले आहेत त्यांनी टाळी वाजवावी. ज्याला ज्याला आत्ताच नाही, वेळ आहे, माझ्यासाठी नाही, देवासाठी टाळी वाजव. तोंड दिलं असेल तर देवाचं नाव घ्या. आता मी भजन म्हणतो आणि सगळेजणी टाळ वाजवायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा याल तरी या रे लागे अहो हे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. यथामथी यथाशक्ती अभंगाचा जसा जमेल तसा भावार्थ आपण करायचा प्रयत्न केला. आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे उत्तरार्धामध्ये भगवंताचं चरित्राचं आपल्याला चिंतन करावं लागतं. ते चरित्र ही भगवंताचं व्यापक चरित्र आहे, फार चरित्र आहे. तेवढं सगळं काही उच्चार करता येत नाही, गाता येत नाही, तर काय करावं, कुठलं चरित्र गावं, चरित्र ते उच्चारावे. गोकुळामध्ये परमात्म्याने केलेलं ते चरित्र आहे, ते थोडक्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. मग भगवंताचा अवतार कसा झाला वगैरे वगैरे लांबलचक कथा आहे. मी तेवढी सगळी सांगत बसत नाही, कारण आपण सर्वजण भागवत वगैरे कथा ऐकलेली आहात आणि माझ्याकडे वेळ कमी आहे. फक्त 5 मिनिटामध्ये मला कथा सांगायची आपल्याला. भगवंताचा अवतार झाला कुठं झाला, मथुरेत झाला. मथुरेतून वसुदेवाने डोक्यावरती टोपलीत ठेवलं, घेऊन आले, यमुना वाढायला लागली, यमुनेला दर्शन दिलं, तिथून आणलं परमात्म्याला, नंदाच्या घरामध्ये ठेवलं. नंदाच्या घरातून मायेला घेऊन वसुदेव गेले. तिथं त्या त्या नेलेल्या मायेला कंसाने पकडलं, मारायचा प्रयत्न केला. माया गुप्त झाली. ती माया सांगायला लागली की देवा त्या कंसाला की बाबा तू ज्याच्यासाठी मारायचा प्रयत्न तू करत होतास, तुझं लागी वधी उपजला मज आधी, तो परमात्मा माझ्याही अगोदर जन्मलेला आहे, त्याला तू काही करू शकत नाही, असं वगैरे सांगितल्याच्या नंतर कंसाला कळाला आपला शत्रू जन्मलेला आहे. मग त्याला दुःख व्हायला लागलं. इकडे गोकुळामध्ये मात्र भगवान जन्मले. गोकुळामध्ये सगळ्याला आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका, का बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. नंदाच्या घरी बाळकृष्ण परमात्मा
जन्माला आले, आता आपल्यासाठी जन्माला आले, परंतु देवाचा अवतार होत असतो. होता कृष्णाचा अवतार परमात्म्याचा. आयोनी संभवनेने काही श्रम असा असणारा परमात्मा त्याचा अवतार होत असतो. आणि ते अवतार परमात्म्याचा झाला. गोकुळामध्ये परमात्मा वाढायला लागले. थोडं 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 वाढता 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 घरामध्ये परमात्मा त्यांची लीला सुरू झाली. आणि घरातल्या लीलेमध्ये एके दिवशी सकाळच्या वेळेला यशोदा माता उठल्या. आपलं ते मंथन त्यांचं चालू होतं, स्नान वगैरे झालं. आणि त्या वेळेला बरोबर कृष्ण परमात्म्याला जाग आली. पलंगावर एकटेच होते. त्यांना वाटलं की आता बाजूला कोणीच नाही. घाबरले. लहान लेकराचा स्वभाव देवाचा. आणि ते मग रडायला लागले. आई 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 म्हणल्याबरोबर आई कुठे आहे? आई इथं मंथन करत होती. यशोदा मातेच्या कानावरती कृष्ण परमात्म्याचा आवाज गेल्याबरोबर यशोदा माता म्हणते, कृष्णा थांब, रडू नको, मी इथंच आहे, हळूहळू ये बाळा. मग हळू परमात्मा पलंगावरून खाली उतरतात. रांगत 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 यशोदा मातेपर्यंत ते जातात. आणि यशोदा मातेला ते जवळ घेते. यशोदा माता कृष्ण परमात्म्याला मांडीवरती बसवते. देव म्हणायला लागली, आई मला भूक लागली. भूक लागली म्हणल्याबरोबर यशोदा माता म्हणायला लागली, ठीक आहे बाळा, दूध तुला पाजवते. आणि भगवान दूध प्राशन करायला लागले. स्तनपान सुरू झालं देवाचं. त्यावेळेला एक घटना घडली. सकाळच्या वेळेला यशोदा माता जे काही गायी होत्या त्या गायींचं दूध काढलेलं आणि ते तापवायला ठेवलेलं होतं. ते दूध वरचीवर उतू चाललं. आणि उतू जात असताना यशोदा मातेची सगळी नजर त्या दुधाकडे. त्याच यशोदेची नाही तर या सगळ्या यशोदेची तिकडेच नजर असते. दूध उतू जावं का जाऊ नये, मी कुठेही कीर्तनामध्ये सांगतो. दूध उतू जाणं चांगलं असतं का वाईट असतं? आपल्याकडे कसं करतात, दूध उतू घालतात ना मुद्दा म्हणून. घालावं की नाही? वास्तू असेल तर अगोदर दूध उतू घाला म्हणतात. ते पांडव वगैरे शेतामध्ये नेल्याच्या नंतर तिथं दूध उतू घाला म्हणतात. कुठे दूध उतू घालावं म्हणतात. परंतु महिला मंडळाला जर विचारलं तर महिला मंडळी म्हणते, नाही नाही महाराज, दूध उतू जाऊ नये. का जाऊ नये? त्याचं कारण आहे. तेही कारण बायकांचं आहे. तेही गुह्य कारण आहे. इति गुह्यतमम शास्त्र. ते सगळ्याला सांगता येत नाही. मी सांगत नाही कशाला, मला माहिती आहे पण मी सांगत नाही. हो, कशाला कोणाचं भिंग फोडावं. हो, यशोदा माता म्हणायला लागली की ते दूध उतू चाललं. मग त्या यशोदा मातेला वाटलं की दूध उतू जाऊ नये, म्हणून त्या कृष्ण परमात्म्याला खाली ठेवलं. ते दूध विचार करत होतं. ते दूध काही सामान्य नव्हतं. ते सामान्य नसलेलं दूध कसं होतं, 1000 गाईचं दूध काढायचे नंदाच्या घरी, त्या 100 गायला द्यायचं. ते 100 गाईचं दूध काढायचं, 10 गाईला द्यायचं. 10 गाईचं दूध काढायचं, एका पद्मगंधा नावाच्या गाईला द्यायचं. आणि त्या एका गाईचं दूध काढायचं आणि ते दूध कोणाला द्यायचं? कान्होबाला द्यायचं. केवढं पौष्टिक दूध होतं ते. आणि ते पौष्टिक दूध विचार करायला लागलं की माझं आता आयुष्यामध्ये काही शिल्लक राहिलं नाही. मला ज्याच्यासाठी जन्म घेतला, कशासाठी? देवाच्या उदरात जाण्यासाठी माझा जन्म झाला. परंतु तो बाबा आता आईच्या मांडीवरती बसला आणि दूध प्यायला लागला. आता मला कुठं घेईल तो? म्हणून त्याला वाईट वाटलं आणि तो म्हणायला लागला, आता जिंदगी जगण्यामध्ये अर्थ नाही, आपण आपला देह समर्पित करावा. म्हणून त्याने काय केलं, ते आपला देह म्हणजे दूध उतू जायला लागलं अग्नीमध्ये. कारण त्या दुधाला माहिती होतं देवाचे तोंड. अग्नी हे देवाचं तोंड आहे. अग्नीमध्ये पडलेली वस्तू ती देवाकडे जात असते. आपण म्हणतो स्वाहाकार जेव्हा यज्ञाचं वगैरे आपण करतो त्याच्यामध्ये अग्नीमध्ये, गाईच्या मुखामध्ये दिल्याच्या नंतर ते सुद्धा देवाकडे जात असतं. आणि ब्राह्मणाच्या मुखामध्ये जे काही पडतं ते सुद्धा देवाकडे जात असतं. 3 ठिकाणं देवाचे मुख. मग ते विचार करायला लागलं की बाबा आता आपल्याला जीवन जगण्यामध्ये अर्थ नाही, मग अग्नीमध्ये आपला देह समर्पित करा. पण यशोदा माता म्हणायला लागली ते उतू गेलं तर कसं होईल? मग ते यशोदा माता कृष्ण परमात्म्याला खाली ठेवतात, धावत धावत जातात. ते अग्नी थोडा कमी करतात, मग ते दूध उतू जायचं थांबतं. इकडे मात्र बाबाला राग येतो. मी दूध पित असताना आईला त्या दुधाची जास्त काळजी पडली, माझ्यावरचं प्रेम आईचं कमी झालं. राग आला देवाला आणि ते हळूच कुंतत तिथलाच एक दगड उचलतात आणि त्या डेऱ्यावरती धाडकन आपटतात. तो डेरा गेला फुटून. आवाज झाल्याबरोबर यशोदा माता धावत आल्या. घरानं सगळ्या ताक लोणी सगळं झालं. देवाच्या अंगावर लोणी ताक पडलं सगळीकडे. म्हणायला लागले, कृष्ण असं काय झालं? कशामुळं असं केला तू? काय करावं म्हणलं? मला राग आला, मी दगड घातला म्हणलं त्याच्या. कशासाठी?
अगं आई म्हणले, मी एवढं तुझ्यासाठी रात्रभर भूक लागली म्हणून मी तुझ्या मांडीवरती येऊन बसलो, मला तृप्त करायचं सोडून तू त्या दुधाकडे गेलीस, मला राग आला. मी देव आपल्या जवळ येतो तर आपल्याला विषयामध्ये आपण जातो. देव ते म्हणायला लागले यशोदेला, मी तुझ्या जवळ असताना तू सामान्य दुधाकडे जातेस आई, मला राग आला म्हणून फोडून टाक. देवाच्या घरातल्या लीला व्हायला लागल्या. यशोदा माता समजून सांगतात, असं करू नये बाळा, एक चूक आहे, असं नाही, एवढा राग कामाचा नाही. करता करता गावामध्ये खोड्या देवाच्या सुरू झाल्या. गावातून तक्रारी यायला लागल्या यशोदेकडे. प्रत्येक गवळण म्हणायला लागली कृष्णाबद्दल, तक्रारी घेऊन यायला लागले. एक दिवशी एक गवळण आली आणि ती तक्रार घेऊन आली. यशोदे, काय म्हणले, तुझं कार्ट फार बिलिंदर आहे ग, आमच्या घरी, आमच्या गल्लीमध्ये येतो, कोणाच्या घरी चोरी करतो, काही करतो. भगवान म्हणायला लागले, बाई आजपर्यंत मी कधी तुझ्या घरी आलो नाही, मग कशाला तू आलीस इथं सांगायला? घरानं आपलं असेल तर सांगावं ना. पण त्या बाईच्याही मनामध्ये इच्छा अशी होती की सगळ्यांच्या घरी चाललाय तो, माझ्या घरी येत नाही. त्याच्यासाठी म्हणून ती आलेली गवळण. ती म्हणायला लागली, कसा येशील तू माझ्या घरी, येऊच देणार नाही मी तुला, आलास तर रंगे हात पकडेन तुला. भगवान म्हणायला लागले, ठीक आहे, माझ्यासोबत चॅलेंज, उद्या तुझ्याकडे. दुसऱ्या दिवशी परमात्मा बरोबर निघाले. दुपारच्या वेळेला तिच्या घरामध्ये घेऊन ती गवळण घरामध्ये असंच काम करत असताना भगवान गेले, बरोबर डेऱ्यामध्ये हात घातला, एक दोन घास खाल्ले. तितक्यात ती धावत आली बाई. ती म्हणायला लागली, अरे लबाडा, इथं कसं काय आला तू? म्हणले, कसं काय आला म्हणजे? बरं झालं म्हणले, रंगे हात पकडले तुला, आता घेऊन जाते आई यशोदेकडे. तुझी आई म्हणते ना नेहमी, माझं पोरग कसं आहे, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसतंय गोजीरवाणे, काय सांगत आगाराने ग गोकुळच्या. माझं पोरग फार सज्जन आहे, गुणाचं आहे, ताना आहे, आणि तुम्ही माझंच त्या पोराच्या तक्रारी आणता. म्हणते ना नेहमी, आता मी तुला घेऊन जाते, चल. ते म्हणायला लागले, नको म्हणले, आई मला मारेल. नाही नाही म्हणले, ओढून घेऊन जाते. ओढत ओढत घेऊन निघाली ती. आणि काय असते स्त्री स्वभाव, भांडायला निघाल्याच्या नंतर शांत निघत नाही बाई. पदर खावला, देवाचा हात पकडला, ओढत 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 निघाली. बायका दोनदा स्थिर जात नाहीत इथल्या सोडून. एकदा माहेरी जाताना, दुसरं भांडायला जातं, दोनदा जात नाहीत. एक बाई निघाली माहेरी सकाळी सकाळी, उन्हाळ्याच्या सुट्ट्या, निघाली पोराला घेऊन, चल म्हणले बाळ्या मामाच्या गावाला जायचं रसाळीला. ते सकाळीच उठलं, जांभळ्यात देत देत त्याला डोक्यावरून आंघोळ घातली, त्याला ओढत ओढत न्यायला लागले. ते बाळ्या नीट काही चालेच ना, उड्या मारायला लागलं ते पोरग. उड्या का मारायला लागलं, काय त्रास होत आहे काय नाही पायाला, म्हणून ती आई डॉक्टरकडे जाता जाता विचारून ते जाऊ आपण डॉक्टरकडून गोळ्या वगैरे घेऊन. आणि जात असताना त्या डॉक्टरला सकाळीच उठवली 6 वाजता. डॉक्टर साहेब उठा 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 उठा. ते उठलं, पाप डोळे चोळत चोळत उठलं. ते म्हणायला लागले, काय झालं बाई, कसं काय एवढ्या सकाळी सकाळी? काय नाही म्हणले, मी चालले, हे पोरग काय की उड्याच मारायला लागलं सकाळपासून. त्या बाईकडे एकदा डॉक्टर बघितले, त्या पोराकडे एकदा बघितले, त्याला झोपवलं, त्याला काय टेलिस्कोप घेतला, सगळं त्याची तपासणी वगैरे केली. आणि हळूच त्या बाईला ते विचारतात, का हो बाई तुम्ही माहेरी निघालात का? ती म्हणायला लागली, कसं म्हणलात महाराज, डॉक्टर साहेब कसं ओळखलात तुम्ही? सांगितलं की काही नाही म्हणले, असं होतंय कधी कधी. काय झालं, काय त्याला कोणता आजार झाला? त्यांनी सांगितलं, आजार बिजार काहीच झालं नाही, तुम्ही त्याला आंघोळ घातली, आणि आंघोळ घातल्याच्या नंतर त्याला कपडे घालताना चड्डी घातली. हो, गावाला काय तसं उघडं घेऊन जाऊ का त्याला? चड्डी घातली, परंतु कशी घातली, दोन्ही पाहे एकाच पायामध्ये घातली. ते उड्या मारणार नाही तर कसं होईल? हे कशामुळं झालं? माहेर जायचं घाई. अशा अनेक त्या गवळण घेऊन निघाली यशोदा मातेकडे कृष्णाला, आणि ओढत 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 चालली. बाजारातून जात असताना सगळे जण पाहायला लागले तिच्याकडे. ती म्हणायला लागले, काल तर बरी होती बाई, आता काय बिघडली? कारण का, कृष्णाच्या नावानं शिव्या द्यायला लागली, आणि हाताला धरली तर पोरगच आहे तिचं. ओढायला लागली आणि कृष्णाचं नाव घ्यायला लागली. मग शेवटी यशोदा मातेपर्यंत, तिच्या दारापर्यंत गेली. महाद्वारातूनच हाक मारायला लागली ती, यशोदे हे बघ म्हणले, तुझ्या पोराला रंगे हात पकडून आणले. यशोदा माता घरात होत्या, देव तिथं होते. भूक लागली आई,
पाहिजे. दही भात कालून त्याला खाऊ घालत बसलेले यशोदा माता, आणि तिचा आवाज ऐकल्याबरोबर देव म्हणाल, आई ती आली ना, आता मारेल ना मला. भगवान म्हणतात, यशोदा माता म्हणते, कसं मारेल ना तुला, तू माझ्याजवळ आहेस, ती कोणाचं तक्रार घेऊन चल म्हणले, मी पण येते भांडायला तिला. ही निघाली जोऱ्यात, देवाला कडेवरतीच घेतलं, बाहेर निघाली. ती पाहायला लागली, तिच्याजवळ कृष्ण आहे तर माझ्याजवळ कोण आहे. पाहता तर काय तिच्याजवळ तिचं कार्ट. त्या पोराला ती विचारायला, बाळ्या तू कधी आलास रे. आई घरातून निघतानाच मी तुला ओरडत होतो, तू ऐकत नव्हती. जेव्हा त्याच्या हाताला चिकट लागलं म्हणून तो कृष्णाला सांगितलं, कृष्णा इकडच्या बोटाला धर, त्यावेळेलाच मला या बोटाला लावलं ना आपण फरार झाला तो. अरे लबाडा म्हणे, ते म्हणायला लागले, जाऊ दे म्हणले यशोदे, काय नाही चूक झाली. पोराला घेऊन ते निघाली परत. दाराच्या बाहेर आल्याबरोबर त्या बाळ्याला म्हणायला लागले, बाळ्या असं करावं का रे, मला कुठंतरी सांगावणार आहे. असं 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 बोलत 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 येत असताना ते बाळ्या राहिला नाही, पुन्हा कृष्ण झाला. त्या कृष्णाला म्हणायला लागले, तर कृष्ण म्हणतो, पाहिले त्याच्याकडे, ते कृष्ण दिसल्याबरोबर ते म्हणले, अरे म्हणले आता पकडले, आता घेऊन जाते, चल. कान पकडला, चल म्हणले यशोदेकडे. भगवान तिला बोलायला लागले, हे बा म्हणले, घेऊन जा, बेशक घेऊन जा, काहीच मला भीती वाटत नाही. मला काही तेवढं आई मारणार नाही, मार खाई नाही मी, काही होत नाही मला, तेवढी काही भीती नाही. पण आत्ता घेऊन गेली होतीस तेव्हा तुझं बाळ्याचं रूप मी धारण केलं होतं, माहिती आहे. पण आता जर घेऊन जाशील तर बाळ्याच्या बापाचं रूप धारण करतो. देवाला काय होता येत नाही, त्याला सगळं होता येतं. अशा म्हणल्याच्या नंतर ती थोडी थंडावली, मग तिथून ती निघून गेली. अशा अनेक लीला झाल्या, देवाच्या तक्रारी यायला लागल्या. यशोदा माता म्हणायला लागले कृष्णाला, आता थांबायचं नाही, आता गाई ओळायचं, चला ओळू गाई, बैसू ठाई, बहु केली वनवन, पाय पेटी झाला अशी. सगळे गोपाळाला घेऊन दुसऱ्या दिवशीपासून भगवान गाई ओळायला लागले. सुंदर सकाळी स्नान झालं, देवाला सुंदर असं चंदनाचा टिळा लावला, पितांबर नेसायला दिला, मोर मुकुट ठेवला, कमरेला बांधायला शेला दिला, वेताची छडी दिली, सगळं सुंदर भगवंताला तयार केलं. पाठवणी करत 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 महाद्वारापर्यंत यशोदा माता येतं. सगळं गोकुळ दुतर्फा असं भरलेलं आहे. आता दिवसभर कान्होबाचं दर्शन होणार नाही. सगळ्या गोपिका दाराच्या बाहेर आल्या, देवाचं दर्शन घ्यायला लागल्या. सगळे गोपाळ गाई सगळं जायला लागले. यशोदा माता पाठवत दारापर्यंत येते आणि माझ्या कान्होबाला कोणाची नजर लागू नये म्हणून आपल्याच तळपायाची माती काढते, हे भगवंताच्या कपाळावरती लावते. भगवानही सुंदरपैकी ते लावून घेतात आणि तिथून भगवान निघतात. मग तिथून वृंदावनामध्ये सगळ्या गायी चारायला सोडतात. खूप खेळ गोपाळांसोबत खेळला जातो आणि सगळ्या गोपाळांना भगवान म्हणतात की आता बस झालं, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, काय कीर्तनाचे सुख. आता झाले 12:30 वाजले, कीर्तनाचं तर काय सुख आहे, आता बस झालं देवा. सगळ्या गोपाळांना एकत्र केलं, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. छोटे गोपाळ पायाजवळ, त्याच्यापेक्षा मोठे त्याच्या पलीकडे, त्याच्यापेक्षा मोठे, असं करत कमळाचं फूल जसं असतं त्या पद्धतीनं भगवान मध्यभागी. सगळे गोपाळ मुदा घेऊन या करी, पेंदा वाटतो शिदोरी, घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ. परमात्म्याच्या हातानं, संतांच्या हातानं तो प्रसाद मिळतो. सगळ्यांच्या हातावरती तो प्रसाद दिला. त्याचं वर्णन करत असताना शुकाचार्य फार सुंदर भागवतामध्ये वर्णन करतात. बिभ्रत वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे, वामे पानोमस्लन्तवनं तत्त्वलाम् अङ्गुलेषु, तिष्ठन्मध्ये सुपरसुरदये हासयन्निर्मवैस्वे, स्वर्गे लोके विशति भुभजे यज्ञभुक्बालकेली. पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की, नरहरी श्यामराज भगवान की. ज्यांच्या कृपाप्रसादानं हा आपला गेल्या 7 दिवसापासून हा अखंड हरिनाम सप्ताह झाला, त्या भगवंताच्याच कृपाप्रसादानं हा प्रसाद सगळ्या गोपाळांच्या हातावरती प्राप्त झाला. सगळे गोपाळ म्हणायला लागले, देवा आता घ्यायचं का. देव म्हणायला लागले घ्यायचं. मग कसं घ्यायचं, लगेच चालू करायचं नाही, जेवण करत असताना देवाचं नाव घेतलं पाहिजे. गोपाळ म्हणायला लागले, आता कोणा देवाचं नाव घ्या रे बाबा, तू साक्षात इथं सगळा देवाचा देव एवढा बाप येऊन बसलाच, अजून कोणाचं नाव घ्यावं. भगवान म्हणायला लागले, बाबा तुम्ही माझं नाव घेत असाल, पण मी ज्याचं नाव घेतो त्याचं तुम्ही नाव घ्या. माझ्याही गुरुने मला काही मंत्र दिला, त्या मंत्राचा जप केल्याशिवाय मलाही जेवता येत नाही. म्हणायला लागले, तुलाही गुरु आहे, मलाही गुरु आहे, तुलाही मंत्र आहे, तुलाही मंत्र आहे. मग कोणता मंत्र आहे देवा ते सांग ना.
त्यावेळेस देव मंत्र सांगणार आहेत. पण तत्पूर्वी आपल्याला या सप्ताहामध्ये अनेक लोकांचे जे काही सहकार्य सगळ्यांचं मिळालं असेल त्याबद्दल संयोजकाच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो मी. आणि मलाही इथं सेवेची संधी दिली त्याबद्दल संयोजकाची मी कृतज्ञता व्यक्त करतो. कारण सुरुवातीलाच मी आपल्याला सांगून गेलं की बाबा ही नरसिंह परमात्म्याची सेवा करणं हे माझ्या परमभाग्यानं, कारण माझ्या परंपरेमध्ये माझा कुलस्वामी कुलदैवत असणारं ते परमात्मा त्याची सेवा करायला मिळाली. आणि या भगवंताचं जे काही पुराण आहे नरसिंह पुराण, जे व्यासाने लिहिलेलं संस्कृतमध्ये आहे, पण त्याला ओळीबद्ध करण्याचं काम आमच्या तीर्थरूपांनी केलेलं आहे. महाराजांना तो ग्रंथ माहिती आहे. जवळपास 68 अध्यायाचा तो ग्रंथ आहे. आपल्याला जर कोणाला उपलब्ध करून घ्यायचा असेल तर आपल्याकडे तो आहे. त्या ग्रंथाच्या अनेक लोकांना फायदे झालेत. बऱ्याच लांब लांबच्या लोकांचे फोन आजही येतात. खूप लोकांचा त्यांना अनुभव आलेला आहे. कारण ही देवता दिसायला उग्र रूपाची आहे, परंतु पावायला फार लवकर पावते. जसं उदाहरण जर पाहायचं झालं, नारळ जे असतं ना, नारळ वरून बघितलं तर फार कठोर असतं, परंतु आतला गाभा मृदू असतो. किंवा फणस असतं, फणसाला काटे असतात वरून, परंतु आतला गाभा जो असतो तो तो अतिशय गोड असतो ना. तसा आमचा परमात्मा दिसायला फार उग्र दिसतो, परंतु अंतःकरण फार स्थिर आहे. फक्त त्याची मनोभावे जर सेवा केली नरसिंह परमात्म्याची तर पूर्ण मनोकामना होतात. सर्वांनी त्याची भक्ती करावी, परमात्म्याची भक्ती करावी, ज्ञानोबा तुकोबारायांची भक्ती करावी, ज्ञानेश्वरीचे 2 ओव्या तरी आपण आपल्या जीवनामध्ये नित्य नियमामध्ये ठेवावे. गाथेचा एक अभंग तरी नित्य नियमामध्ये ठेवावा. गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करावी, रामकृष्ण हरीचा जप करावा. एवढंच करून आपल्या धर्मानं आपण वागावं, हिंदू धर्मासाठी म्हणून जगावं. सगळ्या आपल्यातल्या आपापसातल्या जाती वेदातून पलीकडे जाऊन आपला धर्म कसा टिकेल याच्याकडे आपण लक्ष द्यावं. या वेळेला एवढंच आपल्या सरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, आपलं सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. भगवंताचा मंत्र जो आहे ते संतांचं नाम आहे, तेच नाम घ्यायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम तुकाराम टाळी वाजवा, टाळी वाजवा. भूमंडळी
पावा